प्रेमविवाह केला, नवऱ्याने केले बायकोसोबत असे कांड, ऐकूनच हादरून जाल. सत्य घटना. प्रेमासाठी वाटेल ते म्हणत घराचा, नातलगांचा, समाजाचा विरोध झुगारून प्रेमी युगले संसार थाटतात. त्या दोघांच्यातील विश्वास, प्रेम यावरच त्यांचा संसार अवलंबून असतो. त्यांच्यातच दुरावा निर्माण झाला तर मात्र त्यांचा संसार मोडायला वेळ लागत नाही. प्रेमाच्या संसारामध्ये संशयाचे भूत शिरले तर तो संसाराची वाताहत झाल्याशिवाय राहत नाही. बेळगाव जिल्ह्यामध्ये याचेच दर्शन घडवणारी घटना घडली. त्या दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केलं. 10-12 वर्ष संसार केला. 3 मुले झाली. नंतर मात्र त्याला दारूचे व्यसन लागले. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून सुरू झालेल्या वादाची अखेर तिच्या मृत्यूने झाली. तिचा जीव घेऊन तो तुरुंगात गेला तर त्यांची 3 मुले अनाथ झाली. या दुर्दैवी घटनेचा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गोवन कोप्पल्ला येथील बसवराजचे गावातीलच शेवक्काबरोबर प्रेम संबंध निर्माण झाले. या प्रेमातूनच त्या दोघांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने बसवराज सुरुवातीला गावातच मिळेल ते काम करत होता. दरम्यान या दाम्पत्यांना 2 मुले आणि 1 मुलगी अशी 3 अपत्ये झाली. दोघांचा संसार भरत फुलत होता. बसवराज मजुरीला जात असल्याने त्याच्यासोबत शिवक्काही मजुरीसाठी जाऊ लागली. गावातील मजुरीवर घराचा गाडा चालेना म्हणून बसवराज हा बंगळुरू येथे कामाला गेला. 1-2 वर्ष तो बंगळुरूमध्ये मजुरीचे काम करू लागला. महिना 15 दिवसातून तो गावाकडे येत जात होता. दरम्यान तो बंगळुरू येथे कामाला गेला असता त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले. गावाकडे तो आला की दारूच्या नशेतच राहत होता. त्याला आपल्या जवळच्या एका मित्राकडून समजले की तो बंगळुरू येथे कामाला गेला असताना गावातील एका तरुणासोबत त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले आहेत. त्याची पत्नी आणि तो तरुण एकाच ठिकाणी मजुरीचे काम करत आहेत. हे ऐकून बसवराजच्या तळपायची आग मस्तकात गेली. या कारणातून तो शेवक्काबरोबर रोज भांडण करू लागला. तिला तिच्या प्रेम संबंधाचा जाब विचारून मारहाण करू लागला. हल्ली तो बंगळुरूला कमी आणि गावातच जास्त राहत होता. पत्नीवर संशय असल्याने तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. तो कायम तिच्या मागे मागे फिरत होता. भांडणामध्ये ती त्याला सांगत होती की आपण दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आहे. मग मी तुम्हाला सोडून दुसऱ्याबरोबर कशाला प्रेम संबंध ठेवेन. पण तिच्या सांगण्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच बसले होते की आपली पत्नी आपला विश्वासघात करत आहे. ती मजुरीसाठी म्हणून बाहेर जाते आणि मजा मारते असे त्याला वाटत होते. त्यातच त्याने त्याला 1-2दा त्या तरुणासोबत तिला गाड्यावरून जाताना पाहिले होते. त्यामुळे त्याचा संशय पक्का झाला होता. त्याचे डोके सणकले होते. त्यावेळी घरी आल्यावर दोघांची मोठी भांडणे झाली होती. या भांडणामध्ये त्याने तिला जबर मारहाण केल्यामुळे रागाच्या भरात शिवक्का आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन गावातील आपल्या वडिलांच्या घरी निघून गेली. त्यानंतर बसवराज आपल्या मुलीला सोबत घेऊन बंगळुरूला कामासाठी गेला. तिथे त्याने 1-2 महिने कसे तरी काम केले. परंतु त्याच्या डोक्यातून पत्नीचा विषय काहीच जाईना. म्हणून तो मुलगीला बंगळुरूमध्ये ठेवून गोवन कोप्पला परत आला. 2 दिवस गावामध्ये तो कसाबसा राहिला. या 2 दिवसामध्ये तो नशेतच होता. तिच्या माहेरचे लोक तिला समजावण्यापेक्षा आपल्यालाच नावे ठेवतात. त्यामुळे तिला आणि तिच्या माहेरच्या लोकांना चांगला धडा शिकवायला पाहिजे असा त्याने विचार केला. त्यातच बसवराजच्या मित्रांनी त्याला तिच्याविषयी तिखट मीठ लावून सांगितल्याने त्याला काही सुचत नव्हते. आता याचा सोक्षमोक्ष लावायचा हे त्याने मनामध्ये पक्के ठरवले. शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी तो सकाळपासूनच दारूच्या नशेत होता. संध्याकाळी तो पत्नीच्या माहेरच्या घरात पोहोचला. त्याला नशेत आल्याचे बघून पत्नी शिवक्काने त्याला अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देत तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. दोघांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. तोही तिला शिव्या देऊ लागला. याचा राग शिवक्काच्या वडील आणि भावाला आला. ते दोघे त्याला मारायला त्याच्या अंगावर धावून आले. अगोदरच बसवराजला पत्नी शिवक्काचा राग आल्याने त्या दोघांना मागे सारत त्याने शिवक्काच्या केसाला धरून घरातून ओढत बाहेर काढले. बाहेर अंगणात तो तिला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. हे तिच्या वडिलांना आणि भावाला ते सहन झाले नाही. त्याने बसवराज याला अडवण्याचा प्रयत्न केला. ते त्याच्या अंगावर
काठी घेऊन धावून आले, परंतु रागाच्या भरात असणाऱ्या बसवराजने त्याच काठीने आपल्या सासऱ्यांना मारहाण केली. हे बघून शिवाक्का बसवराजचे पाय धरून त्याला अडवू लागली. शेजारी पाजारी बघत होते, पण कोणी मदतीला आले नव्हते. बसवराज शिवाक्काला अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देत काठीने मारहाण करू लागला. रागाच्या भरात त्याने काठी बाजूला टाकली. जवळ पडलेला मोठा दगड उचलून शिवाकाच्या डोक्यात जोरात हाणला. त्या सरशी शिवाकाच्या डोक्यातून रक्ताची मोठी चिळकांडी उडाली. ती जमिनीवर लोळू लागली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. काही क्षणातच शिवाकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बघणारे अवाक झाले. गावामध्ये खून झाल्याचे समजताच अनेक जण घटनास्थळी जमा झाले. तोपर्यंत कुणीतरी या घटनेची माहिती दोडवाड पोलिसांना दिली. दोडवाड व बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी रक्ताच्या थोरळ्यात शिवाक्का जोडहळीचा मृतदेह पडलेला होता, तर बाजूलाच रक्ताने माखलेला दगड आणि काठी पडली होती. बाजूला शिवाक्काचे जखमी वडील बसलेले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी दोडवाड येथील सरकारी प्राथमिक रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी मयत शिवाकाचे वडील व भावाकडून घेतली. दरम्यान संशयित बसवराज जोडहळी हा पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. रात्री उशिरा दोडवाड पोलिसांनी बैलहोंगल येथून एका दारूच्या अड्ड्यावरून त्याला ताब्यात घेतले. दोडवाड पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी आपल्या खाकीचा प्रसाद दिल्यावर त्याने पत्नी शिवाकाचा चारित्र्याच्या संशयातून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. दोडवाड पोलिसांनी या घटनेची फिर्याद मयत शिवाक्का हिच्या वडिलांच्याकडून घेतली. त्यावरून शिवाक्का बसवराज जोडहळी वय वर्ष 32 हिच्या खून प्रकरणी तिचा नवरा बसवराज जोडहळी वय वर्ष 35 याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला दगड आणि काठी जप्त केली. या घटनेचा पुढील तपास दोडवाड पोलीस करत आहेत. संशय घेणे किती घातक असते हे या घटनेवरून आपल्याला समजून येते. प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण केले पाहिजे, नाहीतर अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.